घटक बघणार आहे। तर ॲक्रोस्टिक म्हणजे काय आहे हे समजण्याच्या आधी आपण पहिले हे उदाहरण बघूया। माझ्या कडे लक्ष देऊन ऐका सगळ्यांनी। ई इंग्लंड, एन नेम, जी ग्लोबल, एल लँग्वेज, आय इंटरनॅशनल, एस काय आहे एच काय आहे हायर एज्युकेशन। तर आपण काय केलेलं आहे इंग्लिश या शब्दाचे पहिले अल्फाबेट घेतलेले आहे आणि त्याच्याशी संबंधित पुढे शब्द लिहिलेले आहेत जेणेकरून आपल्याला समजेल की इंग्लिश हे नेमकं काय आहे। तर आता आपल्याला पुस्तकामध्ये जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तिथे आपल्याला स्वतःचं नाव लिहायचंय। आता आपण थोड्या वेळापूर्वी माझं नाव लिहिलं आणि तुम्ही सगळ्यांनी ही जे ॲक्रोस्टिक सांगितले उदाहरणार्थ ए ॲटिट्यूड इन नेचर म्हणजे माझ्या स्वभावामध्ये ॲटिट्यूड आहे असं सांगितलंय। आर रॉयल आणि रिच, सी म्हणजे कोच आणि टीचर म्हणजे अर्चना मॅडम काय आहेत कोच आणि टीचर आहेत। त्यानंतर एच म्हणजे हॅपी आणि हाईट म्हणजे माझे हाईट पण तुम्ही बघितलात आणि मी आनंदी असते ते पण। त्यानंतर ए म्हणजे अँग्री व्हेन स्टुडंट डोंट लिसन विद्यार्थी जेव्हा ऐकत नाहीत तेव्हा मॅडम रागात पण येतात। त्यानंतर एन म्हणजे नाईस नाईस कधी जेव्हा गायडन्स देतात मार्गदर्शन करतात। नॉटी कधी जेव्हा जोक शी मेक्स जोक्स। त्यानंतर ए म्हणजे ऍक्टिव्ह ऑन प्लेग्राऊंड म्हणजे मैदानावर जेव्हा मॅडम असतात तेव्हा ऍक्टिव्ह असतात। तर आता लक्षात घ्या ॲक्रोस्टिक्स म्हणजे नेमकं काय जो शब्द दिलेला असतो त्या शब्दाच्या पहिल्या शब्दापासून दुसरा असा शब्द आपल्याला लिहायचा आहे की ज्याच्याकडून मेन जो शब्द आहे आता हा जो इंग्लिश शब्द आहे याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल। आता हे वाचल्या वाचल्या लक्षात येते हे सगळं वाचल्या वाचल्या कोणीतरी एक अर्चना नावाचं कोण आहे कोच आणि टीचर आहे जे ॲटिट्यूड वाला आहे जे रॉयल आहे हॅपी आहे अँग्री आहे नाईस आहे ॲक्टिव्ह आहे असं तुमच्या नावाचं पण तुम्ही सगळ्यांनी बनवायचंय। तर ॲक्रोस्टिक्स कशामध्ये यूज केला जातो पोयम आणि वर्ड पझल ठीक आहे। तर हे तुमची एक टर्म आज आपण शिकलेली आहे ती म्हणजे ॲक्रोस्टिक्स। आता सगळ्यांच्या लक्षात आलं काय करायचं त्याच्यामध्ये दुसरं काहीच करायचं नाहीये बरं फक्त शब्द लिहायचा आहे का इथं तुम्ही शब्द लिहू शकता। काय काय लिहू शकता इथं तुम्ही वर्ड त्यानंतर फ्रेज त्यानंतर सेंटेन्स म्हणजे फक्त एक शब्द लिहायचा आहे का ॲक्रोस्टिक लिहायचं म्हणजे शब्दाचं काय काय लिहू शकता तुम्ही सांगा।